यानंतर आता लॉज ऑफ रिफ्रॅक्शन बघितल्यानंतर आपण बघायचं आहे आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाला म्हटलं जातं बघा. द चेंज इन डायरेक्शन ऑफ लाईट रे व्हाईल एंटरिंग डिफरंट मीडिया इज डिफरंट. आता मगाशी बघितलं आपण चेंज इन डायरेक्शन जो आहे म्हणजे प्रकाश एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये एंटर करताना तो काय करतो, डायरेक्शन चेंज करतो. इट इज रिलेटेड टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट मीडियम. हे कशावरती डिपेंड असतं तर त्या मीडियमचा म्हणजे एअरचा असेल, ग्लासचा असेल, वॉटरचा असेल, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे याच्यावरती डिपेंड असतं. द व्हॅल्यू ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिफरंट फॉर डिफरंट मीडिया अँड ऑल्सो फॉर लाईट ऑफ डिफरंट कलर्स फॉर द सेम मीडियम. ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू प्रत्येकाची वेगवेगळी असते. याच्यामध्ये द रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ऑफ सम सबस्टन्सेस विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम, इथं तुम्हाला टेबलमध्ये दिलेलं आहे, नंतर बघायचं आहे. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम इज कॉल्ड ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे हा व्हॅक्यूम बरोबर जर एखाद्या मीडियमचा व्हॅक्यूम बरोबर जर घेतला तर तो काय असतो, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड्स ऑन द व्हिलॉसिटी ऑफ द लाईट इन द मीडियम. कशावरती डिपेंड असतो तर व्हिलॉसिटी ऑफ लाईट त्या मीडियममध्ये किती आहे याच्यावरती डिपेंड असतो. साइन आय अपॉन साइन आर इक्वल टू कॉन्स्टंट, याला एन म्हटलं आपण. एन इज कॉल्ड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. अँड दिस सेकंड लॉ इज ऑल्सो कॉल्ड स्नेल्स लॉ. याला काय म्हटलं तर स्नेल्स लॉ असं म्हटलं तर. A ray incident along the normal I equal to 0 goes forward in the same direction R0. I0 असेल, R0 असेल तर काय असणार आहे, इन्सिडेंट रे असा सरळच असणार आहे, रिफ्रॅक्टेड रे सुद्धा असा हा सरळ असणार आहे. आय पण 0 असेल, आर पण 0 असेल तर इन्सिडेंट रे जेवढा आहे तेवढाच रिफ्रॅक्टेड रे सुद्धा याच्यामध्ये असणार आहे. इथं आता तुम्हाला टेबल दाखवलेलं आहे बघा. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस याच्यामध्ये एअरचा दिलेला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्यानंतर आईसचा दिलेला आहे, वॉटर आहे, अल्कोहोल, केरोसिन, फ्युज्ड क्वार्ट्स, टर्पेंटाईन ऑइल, बेन्झिन, क्राउन ग्लास, रॉक सॉल्ट, हे सगळ्या निरनिराळ्या ह्याचे काय दिलेले आहेत आपल्याला. डायमंडचा किती आहे वगैरे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेले आहेत. माहितीसाठी फक्त आहे. लेट द व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 1 बी V1. आता हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढत असताना बघा कसं याचा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. एका मीडियममध्ये असलेला रिफ्रॅक्टिव्ह व्हिलॉसिटी जी आहे V1 मानली. एका मीडियममध्ये लाईटची व्हिलॉसिटी V1 मानली आणि इन मीडियम सेकंड बी V2. दुसऱ्याची काय V2 मानली. तर डायग्राम दाखवलेली आहे. हा इन्सिडेंट रे, हा रिफ्रॅक्टेड रे. हे मीडियम एअर, मीडियम फर्स्ट कोणती एअर आणि मीडियम सेकंड कोणती ग्लास. मीडियम फर्स्टमध्ये हा जो रे आहे ही व्हिलॉसिटी आपण ह्या रेची व्हिलॉसिटी V1 मानली आणि याची व्हिलॉसिटी दुसऱ्या मीडियममध्ये काय मानली, V2 मानली. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम दॅट इज N is equal to the ratio of velocity of light in medium first to that of velocity of light in medium 2. इथं बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इथं 2n1 म्हणजे काय, याचा अर्थ काय बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं साईन काय n नाही. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम म्हणून इथं सेकंड पहिला लिहिलं आहे. विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम याच्याशी विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम जो आहे हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असणार आहे तर V1 अपॉन V2. व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन वन मीडियम and velocity of light in second medium. Similarly, the refractive index of medium first with respect to medium second. तसंच जर इथं काय केलेलं आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम फर्स्ट म्हणून फर्स्ट घेतले विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम इक्वल टू V2 अपॉन V1 आहे. इफ द फर्स्ट मीडियम इज व्हॅक्यूम then the refractive index of the second medium is absolute refractive index and it is written as N. जर पहिला मीडियम व्हॅक्यूम असेल आणि दुसऱ्या मीडियम त्याला अनुसरून तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा N नुसार लिहिला जातो याच्यामध्ये. आता इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला रिफ्रॅक्शन ऑफ हे लाईट दाखवलेलं आहे बघा. हे तिन्ही समजून घ्या. मीडियम कशा आहेत बघा, रेअरर मीडियम म्हणजे एअरमध्ये असणारी मीडियम जे आहे हे माध्यम कसं आहे, रेअरर मीडियम आहे. आणि ग्लास हा जो आहे हा ग्लास स्लॅब आहे.
ग्लास काचेच्या ह्याच्यामध्ये प्रकाशाचं मीडियम कसं असणार आहे, प्रकाश कसा डेन्स मीडियममध्ये असणार आहे, जरा दाट असणार आहे हे मीडियम, हे विरळ असणार आहे. रेअरर म्हणजे हवेमध्ये विरळ असणार, रेअरर आणि डेन्सर म्हणजे दाट असणार आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या पहिल्या ह्याच्यामध्ये डायग्राममध्ये बघा, व्हेन अ लाईट रे, हा जो लाईट रे जो आहे, इन्सिडेंट रे आय जो आहे, पासेस फ्रॉम अ रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम. कुठून कुठं लाईट पास होतोय, आता रेअरर मीडियम पासून डेन्सर मीडियम मध्ये पास होतोय. मग हा लाईट रे काय होतो, हा जो लाईट रे पहिला इथपर्यंत आला, रेअरर मीडियम मधून इथं आला, आता कुठं हा एंटर होणार, तर डेन्सर मीडियम मध्ये एंटर होणार. मग कसा डेन्सर मीडियम मध्ये एंटर झाल्यानंतर कसा जाणार आहे तो, तर इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. ही जी नॉर्मल आहे या नॉर्मलकडे बेंड होतो, इकडच्या बाजूला जरा नॉर्मलच्या बाजूला बेंड झाला, टुवर्ड्स द नॉर्मल, इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. आता पुढे बघूया म्हणजे कळेल तिन्हीचे एकदम. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, आता बघा इथं डेन्सर मीडियम मध्ये, आता कुठून कुठं जाणार आहे, डेन्सर टू रेअरर जाणार आहे. इथं बघितलं रेअरर टू डेन्सर, आता इथं डेन्सर टू रेअरर जाणार आहे. पहिल्यांदा व्हेन लाईट रे पासेस फ्रॉम डेन्सर मीडियम, कुठं होता तर डेन्सर मध्ये होता, आता कुठं जाणार आहे, एअर मध्ये येणार आहे. म्हणजे कोणत्या मीडियम मध्ये येणार आहे, रेअरर मीडियम मध्ये येणार आहे. याच्यामध्ये काय होणार आहे, इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल, असा बाजूला, ही नॉर्मल आहे, या नॉर्मल पासून असं बाजूला गेल्यासारखा दिसतो बघा. हा रेज बघायचा, हा काय झाला, इकडं जरा टुवर्ड्स आला, म्हणजे नॉर्मलच्या जवळ आला, नॉर्मलकडे बेंड झालेला दिसला, नॉर्मल पासून बाजूला बेंड झालेला दिला, अवे फ्रॉम द नॉर्मल दिसला याच्यामध्ये, कधी डेन्सर टू रेअरर असताना. आणि थर्ड मीडियम मध्ये काय होतं, तर या ठिकाणी व्हेन लाईट रे इज इन्सिडेंट नॉर्मली, नॉर्मलवरतीच जर लाईट रे इन्सिडेंट होत असेल रेअरर पासून डेन्सर मध्ये जाताना, या नॉर्मलवरतीच इन्सिडेंट रे जर असेल, तर ॲट द बाउंड्री बिटवीन टू मीडिया इट डज नॉट चेंज इट्स डायरेक्शन, हा काय होणार नाही, डायरेक्शन चेंज करणार नाही. इट डज नॉट गेट्स रिफ्रॅक्टेड, हेन्स म्हणजे हा काय होणार आहे, रिफ्रॅक्ट होणार नाही आहे, असा काय होणार आहे, हा पुढे जाणार आहे. म्हणजे इथं नॉर्मलवरती जर इन्सिडेंट लाईट रेज इज इन्सिडेंट नॉर्मली ॲट द बाउंड्री बिटवीन टू मीडिया, इन्सिडेंट असेल, नॉर्मलवरती इन्सिडेंट असेल, तर काय असणार आहे, इथं याच्यामध्ये सरळ जाणार आहे, याच्यामध्ये इथं रिफ्रॅक्शन होणार नाही. म्हणजेच काय, आपण ह्या तिन्हीमध्ये बघितलं, लाईट रेज व्हेन रेअरर टू डेन्सरमध्ये गेल्यानंतर बेंड कुठं होतो, टुवर्ड्स द नॉर्मल, डेन्सर टू रेअररमध्ये अवे फ्रॉम द नॉर्मल, आणि रेअरर टू डेन्सरमध्ये जेव्हा नॉर्मली याच्यावरती इन्सिडेंट होतो, इट डज नॉट गेट रिफ्रॅक्टेड, डज नॉट चेंज इट्स डायरेक्शन.